Hello student, myself सपना सुभाष यादव आणि लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक न्यू युनिट स्टार्ट केला होता. त्याचं नाव होतं युनिट नंबर 4 युनिट प्रोडक्ट स्पेस. त्यामध्ये आपण लास्टमध्ये आपण काय बघितलं होतं की ऑर्थोनॉर्मल सेट, ऑर्थोगोनल सेट आणि ऑर्थोगोनल वेक्टर्स काय असतात. ठीक आहे, त्यावर बेस्ड आपण एक थेरम पण बघितला होता. नेक्स्ट या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण आपण एक थेरम बघणार आहोत त्या डेफिनेशनवर बेस्ड. ठीक आहे, थेरम डिफाइंड ऑर्थोनॉर्मल सेट. ऑर्थोनॉर्मल सेटची डेफिनेशन्स आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितली होती. अँड शो दॅट एव्हरी ऑर्थोनॉर्मल सेट इज ऑलवेज लिनियर इंडिपेंडंट. तो कसा असायला पाहिजे म्हणते, ऑलवेज लिनियर इंडिपेंडंट असायला पाहिजे, म्हणजे ऑलवेज. Proof, let S be any orthonormal set in V. Let A is equals to U1, U2 be any finite subset of S. By definition of orthonormal set. Orthonormal set ची definitions काय म्हणते की UI UJ equals to 0 असेल किंवा I does not equals to Z येते. आणि सेकंड काय येते, UI UI equals to 1 असेल. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की A is Li आहे. सगळ्यात आधी Li म्हणजे काय की त्याच्या सगळ्या स्केलर्सची व्हॅल्यू काय येते, 0 येते. त्यालाच आपण Li म्हणू. कन्सिडर अ फायनाईट लिनियर कॉम्बिनेशन्स. LC मीन्स लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ ऑर्थोनॉर्मल सेट A दॅट इज अल्फा 1 U1 प्लस अल्फा 2 U2 अप टू सो ऑन अल्फा I UI प्लस अप टू सो ऑन अल्फा N UN इक्वल्स टू 0. इक्वेशन्स फर्स्ट कन्सिडर करूया. 0 इक्वल्स टू 0 कॉमा UI by definitions of IPS is equals to alpha 1 U1 plus alpha 2 U2 up to so on plus alpha I UI plus up to so on alpha N UN UI. by equations first आपण प्रत्येकाला सेपरेट करून घेतला आहे. त्यातला अल्फा 1 म्हणजे जो स्केलर असते तो बाहेर कॉमन स्केलर बाहेर काढला. ठीक आहे, स्केलर बाहेर काढले. अल्फा 1 U1 UI प्लस अल्फा 2 U2 UI अप टू सो ऑन प्लस अल्फा I UI UI प्लस अप टू सो ऑन अल्फा N UN UI. आणि आपल्याला माहिती आहे ना ऑर्थोनॉर्मल सेटमुळे UI कॉमा UI असेल तर त्याची व्हॅल्यू काय इक्वल्स टू 1 होईल आणि UI कॉमा UJ असेल तर त्याची व्हॅल्यू काय 0 येईल. आता प्रत्येकाची व्हॅल्यू इथे काय आली आहे, 0 आलेली आहे. दॅट मीन्स 0 प्लस 0 अल्फा आहे. फक्त इथे काय UI कॉमा UI होतं म्हणून इथे अल्फा I इंटू 1 आलेलं आहे. दॅट इज 0 इक्वल्स टू अल्फा I फॉर ऑल I. दॅट इज अल्फा 1 इक्वल्स टू 0, अल्फा 2 इक्वल्स टू 0 अप टू सो ऑन अल्फा N इक्वल्स टू 0. दॅट मीन्स हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की हे काय आहे, एक आहे Li आहे आणि त्याच्या सगळ्या वेक्टर्सची व्हॅल्यू काय 0 आलेली आहे. हेन्स प्रूव्ह. यानंतर आपण एक डेफिनेशन्स बघणार आहोत. वेक्टर प्रोजेक्शन्स ऑफ यू अलॉंग. ओके, इफ यू अँड वी बिलॉंग्स टू inner product space V, that means IPS V, and V does not equals to 0, then the vectors UV upon norm V square into V is called as vector projections of U along V. यानंतर आपण बघूया एक थेरम आहे. तो थेरम काय आहे, ग्राम स्मिथ ऑर्थोगोनल प्रोसेस. त्या थेरमची स्टेटमेंट बघूया. प्रूव्ह दॅट एव्हरी फायनाईट डायमेन्शनल इनर प्रोडक्ट स्पेस हॅज ऑर्थोगोनल बेसिस. ऑर हा क्वेश्चन्स या लँग्वेज म्हणजे असा आपण विचारू शकतो. लेट वी बी अ फायनाईट डायमेन्शनल इनर प्रोडक्ट स्पेस देन वी हॅज अन orthonormal set as a basis. Proof, let U1 U2 up to so on UN be a basis of an IPS V. Now we construct orthogonal set V1 comma V2 up to so on Vn of vectors V which is the basis of V. For this V1 is equals to U1. To construct V2, subtract from U2 its projections along V.
प्रोजेक्शनचा फॉर्म्युला आपण बघितला आहे. काय म्हणता तो की यू व्ही अपॉन नॉम व्ही स्क्वेअर इंटू व्ही, त्यालाच आपण प्रोजेक्शन्स म्हणू. तर V2 कन्स्ट्रक्ट करायसाठी आपल्याला U2मधून प्रोजेक्शन्स V1 मायनस करावं लागेल. सो U2 मायनस U2 अपॉन U2 इंटू V1, U2 कॉमा V1 अपॉन नॉम V1 स्क्वेअर इंटू V1. कन्सिडर V2 इंटू V1, यातपर्यंत V1 होता, आता V2 पण आलेला आहे. सो U2 मायनस कॉमा U2 मायनस ब्रॅकेट U2 कॉमा V1 अपॉन नॉम V1 स्क्वेअर इंटू V1 कॉमा V1. V2 कॉमा V1 इज इक्वल्स टू U2 कॉमा V1 मायनस U2 कॉमा V1 अपॉन नॉम V1 स्क्वेअर इंटू V1 कॉमा V2. That is U2 comma V1 minus U2 comma V1 upon norm V1 square into norm V1 square. norm V1 square norm V1 square कॅन्सल झालं आणि V2 काय, V2 एक ऑर्थोगोनल आहे टू V1 ला. So the set V1 V2 is a orthogonal. Similarly for any I does not equals to J, we can prove Vi Vj equals to 0. To construct V3, subtract from U3 its projections along V1 and V2. V3 is equals to U3 minus U3 comma V1 upon norm V1 square into V1 minus U3 comma V1 V2 upon V1 norm V2 square into V2. So that the set V1 V2 V3 is orthogonal because V3 comma V1 is equals to 0 and V3 comma V2 is equals to 0. Proceeding in this manner, we construct the orthogonal set V1 V2 up to so on Vn. आपण V1चा काढला, V2चा काढला, V3चा काढला. याच मॅनरमध्ये आपण प्रोसिडिंग करत राहिलो तर आपण VIचा पण VNचा पण काढू शकतो आणि कितीही नंबरचा काढू शकतो. सो VIचा सेट काय येईल, UI मायनस समेशन्स J इक्वल्स टू I इंटू to the I minus 1 bracket UI comma Vj upon norm Vj square into Vj. Thus for every finite dimensional inner product space V, we can construct orthogonal basis. Hence proof. एक नोट बघून घेऊ. इन अ प्रूफ ऑफ अबाव थेरम, आपण जो थेरम आता प्रूव्ह केला ना तो. In the proof of above theorem, we have started from any basis of V and by special process applied we obtained a new basis which orthogonal. This process is called as Gram-Schmidt process orthogonalizations. आपण एक बेसिस घेतला Vचा आणि त्यानंतर त्यावर एक स्पेशल प्रोसेस अप्लाय करून आपण एक न्यू बेसिस फॉर्म केला विच इज ऑर्थोगोनल. आणि म्हणून त्या प्रोसेसला आपण काय म्हणू, ग्राम-स्मिथ प्रोसेस ऑफ ऑर्थोगोनलायझेशन्स. इफ वी डिवाइड each orthogonal vectors by its respectively norm, then we get a new set like this. Then it form orthonormal basis and the process is called Gram-Schmidt process of orthogonalizations. आता ग्राम-स्मिथ ऑफ ऑर्थोगोनलायझेशन्स प्रोसेसवर एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. एक्झाम्पल फर्स्ट, बाय यूजिंग GS orthogonalizations process means Gram-Schmidt orthogonalizations process and orthonormalize the Li subset bracket 111 comma bracket 011 comma bracket 001. Consider the Li set 111 comma 011 comma 001 of V3. Then U1 is equals to 111, U2 is equals to 011 and U3 equals to 001. Let V1 equals to U1 आणि V1 काय U1 आहे. सो V1ची व्हॅल्यू काय लिहिली 111. नाव टू कन्स्ट्रक्ट V2, सबस्ट्रॅक्ट फ्रॉम U2 इट्स प्रोजेक्शन्स अलॉंग V1. जसं आपण लास्ट थेरममध्ये बघितलं आहे की प्रोजेक्शन्स कसा फाइंड करता, कसा V2 कन्स्ट्रक्ट करूया. V2 is equals to U2 minus U2 comma V1 upon norm V1 square into V1 is equals to U2 minus
U2 V1 and V1 upon V1 minus V2. आपण U2च्या V1च्या आणि V1च्या सगळ्या व्हॅल्यूज तिथे पुट करून दिल्या, त्यामुळे आपल्याला काय मिळालं 0 1 1 मायनस 0 प्लस 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस इंटू 1 1 1. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला V2चा प्रोजेक्शन्स मिळाला, जो आहे V2 इज इक्वल्स टू मायनस 2 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3. टू कन्स्ट्रक्ट V3 आपण काय केलं, आधी U2 फाइंड केला, आता आपल्याला फाइंड करायचं आहे V3. V3 कसा कन्स्ट्रक्ट होईल? टू कन्स्ट्रक्ट V3 सबस्ट्रॅक्ट फ्रॉम U3 इट्स प्रोजेक्ट अलॉंग V1 अँड V2. V3 इक्वल्स टू U3 मायनस U3 कॉमा V1 अपॉन V1 कॉमा V1 इंटू V1 मायनस U3 कॉमा V1 V2 अपॉन V2 कॉमा V2 इंटू V2. आपण V3 आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आपण U3 V1 V2 या सगळ्यांच्या व्हॅल्यू तिथे पुट केला आणि त्याला सॉल्व केलं. त्याला सॉल्व करून आपल्याला काय मिळालं आहे 0 0 1 मायनस 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 मायनस 1 अपॉन 2 ब्रॅकेट मायनस 2 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3. आणि यांना सगळ्यांना सॉल्व करून आपल्याला काय मिळालं आहे 0 कॉमा मायनस 2 मायनस 1 अपॉन 6 कॉमा 4 मायनस 1 अपॉन 6. आणि V3ची व्हॅल्यू काय आली आपली 0 कॉमा मायनस 1 अपॉन 2 अँड 1 अपॉन 2. द ऑर्थोगोनल सेट ऑफ वेक्टर्स इज V1 V2 अँड V3. आपण तिघांच्या प्रोजेक्शन्स अलॉंग काढले, तिघांच्या व्हॅल्यू पण आल्या. V1ची व्हॅल्यू काय आली 1 कॉमा 1 कॉमा 1. V2ची व्हॅल्यू आली मायनस 2 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3. V3ची व्हॅल्यू आली 0 कॉमा मायनस 1 अपॉन 2 कॉमा 1 अपॉन 2. आता आपण काढूया नॉर्म V1. नॉर्म V1 कसा फाइंड करतो आपण? नॉर्म V1 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ V1 कॉमा V2 स्क्वेअर रूट ऑफ V1 कॉमा V1. V1ची व्हॅल्यू किती आहे 1 1 1. आपण तिथे पुट केली आणि त्या सगळ्यांना मल्टिप्लाय करून त्यांचं ॲडिशन्स केलं. सो नॉर्म V1ची व्हॅल्यू काय आली आपली स्क्वेअर रूट ऑफ 3. आता आपण नॉर्म V2ची व्हॅल्यू बघूया. नॉर्म V2ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ V2 कॉमा V2. V2च्या व्हॅल्यू आपण पुट केला मायनस 2 अपॉन 3 1 अपॉन 3 इंटू 1 अपॉन 3 कॉमा मायनस 2 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3. यांना आपण मल्टिप्लाय करून ॲड केलं 4 अपॉन 9 प्लस 1 अपॉन 9 प्लस 1 अपॉन 9. त्यामुळेच आपल्याला काय मिळालं आहे नॉर्म V2ची व्हॅल्यू. आणि नॉर्म V2ची व्हॅल्यू काय आली स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 3. जसं आपण नॉर्म V1 फाइंड केलं, नॉर्म V2 फाइंड केलं, तसंच आपण काय फाइंड करणार आहोत नॉर्म V3 फाइंड करणार आहोत. नॉर्म V3 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ V3 कॉमा V3. V3च्या व्हॅल्यू काय आहे 0 कॉमा मायनस 1 अपॉन 2 कॉमा 1 अपॉन 2. नॉर्म V3 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ V3 कॉमा V3. V3च्या व्हॅल्यू आपण पुट केल्या इथे, नंतर त्याला ॲड करून आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 4. त्यामुळे आपली नॉर्म V3ची व्हॅल्यू काय आली स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन 2. नाव द ऑर्थोनॉर्मल सेट इज कर्ली ब्रॅकेट V1 अपॉन नॉर्म V1 V2 अपॉन नॉर्म V2 आणि V3 अपॉन नॉर्म V3. सो दॅट इज 1 1 अपॉन रूट 3 मायनस 2 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 3 अपॉन रूट 2 अपॉन 3 0 कॉमा मायनस 1 अपॉन 2 कॉमा 1 अपॉन 2 अपॉन रूट 1 अपॉन 3 दॅट इज 1 अपॉन रूट 3 कॉमा 1 अपॉन रूट 3. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहे आपल्याला मिळाल्या आहे आपल्या हे ज्या व्हॅल्यू आहे त्या मिळाल्या आहे आपले ऑर्थोनॉर्मल सेट्स. याच प्रॉब्लेमसारखे अजून काही प्रॉब्लेम्स आहे.
जे प्रॅक्टिस सेटसाठी तुम्हाला होमवर्क आहे. सेम मेथड आहे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी. जसं आपण ऑर्थोनॉर्मल सेट V1साठी V1 V2 V3 काढला, त्यानंतर त्याचे नॉर्म्स काढले, नॉर्म V1 नॉर्म V2 नॉर्म V3, तसेच इथे काढायचं आहे. आणि नंतर आपल्याला ऑर्थोनॉर्मल सेट काढायचा आहे. सेम प्रोसेस आहे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी. तर हे सॉल्व करून घ्या. यानंतर आपण एक थेरम बघूया. डिफाईन IPS. IPS मीन्स इनर प्रोडक्ट स्पेस. इफ U and V are vectors in IPS, then show that first norm U plus V square plus norm U minus V square is equals to 2 into norm U square plus norm V square. Second आहे norm U plus V square is minus norm U minus V square is equals to 4 into real parts UV. Proof. Let U and V are the vectors in IPS. Consider norm U plus V square is equals to U plus V U plus V. आपल्याला माहिती आहे की norm U is equals to आपण स्क्वेअर रूट U into U लिहितो. आता मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला नॉर्म U स्क्वेअर मिळाला आहे, U इंटू V मिळाला आहे, U कॉमा V मिळाला आहे आणि U कॉमा V बार मिळाला आहे आणि नॉर्म V स्क्वेअर मिळाला आहे. तर आपण म्हणू शकतो की U कॉमा V प्लस U कॉमा V बार हे काय, एक रिअल पार्ट्स आहे, दोन रिअल पार्ट्स आहे, एक इमॅजिनरी आणि एक रिअल, सॉरी दोन रिअल पार्ट्स आहे यू व्हीचे. सो नॉर्म U प्लस V स्क्वेअर इज इक्वल्स टू नॉर्म U स्क्वेअर प्लस 2 रिअल पार्ट्स ऑफ UV प्लस नॉर्म V स्क्वेअर. इक्वेशन्स फर्स्ट. ऑल्सो कन्सिडर नॉर्म U मायनस V स्क्वेअर. सेम मेथड U मायनस V त्याला मल्टिप्लाय केलं, पण इथे आपल्याला काय मिळालं, अगोदर प्लस होतं म्हणून आपला प्लस 2 रिअल पार्ट्स ऑफ UV मिळाले होते. इथे मायनस आहे म्हणून इथे आपल्याला मायनस 2 रिअल पार्ट्स ऑफ UV मिळालेले आहे. दॅट इज नॉर्म U मायनस V स्क्वेअर इज इक्वल्स टू नॉर्म U स्क्वेअर मायनस 2 रिअल पार्ट्स ऑफ UV प्लस नॉर्म V स्क्वेअर. ही आहे आपली इक्वेशन नंबर 2. इक्वेशन फर्स्ट प्लेस इक्वेशन्स 2. नॉर्म U प्लस V स्क्वेअर प्लस नॉर्म U मायनस V स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू नॉर्म U स्क्वेअर प्लस V स्क्वेअर. इक्वेशन्स फर्स्ट मायनस इक्वेशन्स 2. काय मिळालं आपलं, नॉर्म U प्लस V स्क्वेअर मायनस नॉर्म U मायनस V स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 रिअल पार्ट्स ऑफ UV. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, त्यामुळे आपला थेरम काय झाला, हेन्स प्रूव्ह. आता यावरून आपण एक एक्झाम्पल पाहून घेऊ. फाइंड दी ऑर्थोनॉर्मल बेसिस ऑफ P2 minus 1 1 starting from the basis of 1 x square using the inner product space defined by f of xy is equals to integrations of minus 1 to 1 f of x into g of x dx. Let u1 is equals to 1, u2 is equals to x and u3 is equals to x square. We have f comma g is equals to integration of minus 1 to n 1 minus 1 to 1 f of x into g of x dx. Let v1 is equals to u1, therefore v1 is equals to 1. To construct v2, subtract from u2 its projections along v. जे आपण आतापर्यंत करत आहोत की v2 कन्स्ट्रक्ट करायचं असलं तर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागते u2 कशातून, त्याच्या प्रोजेक्शन्स अलॉंग v1 वरून. v2 is equals to u2 minus ब्रॅकेट u2 कॉमा v1 अपॉन v1 कॉमा v1 इंटू v1. आपण u2ची व्हॅल्यू पुट केली, v1ची व्हॅल्यू पुट केली, हे आपल्याला मिळालं आपलं इक्वेशन नंबर 2. कन्सिडर x कॉमा 1. आपल्याला जे इंटिग्रेशन्स दिलं होतं, आपण f ऑफ एक्सची व्हॅल्यू काय होती, x होती, g ऑफ एक्सची व्हॅल्यू x म्हणजे एफ जी इज इक्वल्स टू -1 to 1 होतं f ऑफ एक्स इंटू g ऑफ एक्स dx. आपण एक्सची व्हॅल्यू x त्याला इंटिग्रेट केलं, आपल्याला माहिती आहे की एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन्स नेहमी काय एक्स स्क्वेअर बाय 2 येईल. सो एक्स स्क्वेअर बाय 2 टू द लिमिट -1 to 1 आपण इथे लिमिट पुट केल्या, त्यामुळे आपला x1ची व्हॅल्यू काय आली, 0 आली आहे. आता आपण काय कन्सिडर करू, 1 1 घेऊ, त्यामुळे -1 to 1 1 इंटू 1 1 1 आहे 2 आहे, 1 इंटू 1 काय डेरिव्हेटिव्ह काही नाही होणार, dx आहे, dxचा डेरिव्हेटिव्ह dxचा इंटिग्रेशन्स काय होईल, x होईल, लिमिट -1 to 1 1 1 इज इक्वल्स टू 1 -1 इज इक्वल्स टू 2.
Putting in equations 2, v2 is equals to x minus 0 upon 2 is equals to x minus 0 upon x. तो v2 ची व्हॅल्यू काय आली, x आली आहे. आता आपल्याला v3 कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट फ्रॉम u3 इट्स प्रोजेक्शन्स अलॉंग v1 अँड v2. v3चं काय, u3 मायनस u3 कॉमा v1 अपॉन v1 इंटू v1 कॉमा v1 इंटू v1 मायनस u3 कॉमा v2 अपॉन v2 कॉमा v2 इंटू v2 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॉमा 1. आपण त्यांच्या व्हॅल्यू तिथे पुट केल्या आणि त्याला दिलं आहे इक्वेशन नंबर 2. नाव इक्वेशन्स 1 एक्स स्क्वेअर कॉमा 1 इंटिग्रेशन मायनस 1 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स. एक्स स्क्वेअरचा आपण इंटिग्रेशन्स काढला, तो आला एक्स क्यूब अपॉन 3 टू द पॉईंट मायनस 1 to 1. आपण मायनस 1 आणि 1 लिमिट पॉईंट तिथे पुट केले, त्यामुळे आपल्याला एक्स स्क्वेअर कॉमा 1च्या व्हॅल्यू मिळाल्या, ती आहे 2/3. ऑल्सो आपण फाइंड केला एक्स स्क्वेअर कॉमा एक्स, तिथे आपण x3चा इंटिग्रेशन्स काढला जो आला x4/4 आणि त्यामध्ये आपण लिमिट पॉईंट्स पुट केल्यामुळे आपल्याला एक्स स्क्वेअर कॉमा एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 0 मिळाली. आता आपण फाइंड केलं एक्स कॉमा एक्स इंटिग्रेशन मायनस 1 to 1 एक्स इंटू एक्स, त्याचा आलं एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन्स x3/3 पॉईंट मायनस 1 to 1 मायनस 1 आणि 1च्या आपण लिमिट पॉईंट पुट केल्या, तर ते झालं 1/3 इंटू 1 + 1. देअरफोर एक्स कॉमा एक्स काय आलं, 2/3 आलं. कीपिंग ऑल द व्हॅल्यूज इन इक्वेशन्स 3. आपण या सगळ्या व्हॅल्यूज कशात टाकल्या, इक्वेशन्स 3मध्ये टाकल्या, त्यामुळे आपल्याला v3ची व्हॅल्यू काय मिळाली, एक्स स्क्वेअर मायनस 1/3. आणि द ऑर्थोगोनल सेट ऑफ वेक्टर्स v1 कॉमा v2 कॉमा v3 दॅट इज 1 comma x square minus 1/3. Now the orthonormal set is bracket v1 upon norm v1 comma v2 upon norm v2 v3 upon norm v3 इक्वेशन्स फर्स्ट. आता आपण फाइंड करूया नॉर्म v1. नॉर्म v1 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ v1 कॉमा v1. v1ची व्हॅल्यू काय 1 1 आहे, सो नॉर्म v1 काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 2. ऑल्सो नॉर्म v2 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ v2 कॉमा v1. v2 कॉमा v2ची व्हॅल्यू काय एक्स कॉमा, सो v2ची व्हॅल्यू काय आली एक्स कॉमा एक्स आहे, दॅट इज 2/3 कॉमा 2/3. तर v2ची व्हॅल्यू काय आली स्क्वेअर रूट ऑफ 2/3. आता आपण फाइंड करूया नॉर्म v3ची व्हॅल्यू. नॉर्म v3ची व्हॅल्यू काय आली आहे स्क्वेअर रूट ऑफ v3 कॉमा v3. तर आता आपण व्हॅल्यू पुटअप केल्या, त्यामुळे आपला नॉर्म v3 काय आला एक्स स्क्वेअर मायनस 1/3 कॉमा एक्स स्क्वेअर मायनस 1/3. ह्या सगळ्याच व्हॅल्यू आपण पुट केल्या, त्याची व्हॅल्यू काय आली 8/45. ह्या सगळ्या व्हॅल्यू म्हणजे नॉर्म v3 आहे स्क्वेअर रूट ऑफ 8/45. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 2 अपॉन 9 इंटू 5. त्याचमुळे आपली नॉर्म v3ची व्हॅल्यू काय आली 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5. कीपिंग ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन्स 4, द ऑर्थोनॉर्मल सेट इज the orthonormal set is curly bracket. The orthonormal set is curly bracket 1/√2 x upon 2√3 2 square root 3 x square minus 1/3 2√2 upon 3√5. आणि त्यामुळे आपला ऑर्थोनॉर्मल सेट काय आला आहे 1/√2 √3/√2 इंटू एक्स कॉमा √5 इंटू 3x² - 1 अपॉन 2√2. हा आपला आहे ऑर्थोनॉर्मल सेट. ठीक आहे. सो थँक्यू स्टुडंट.